नेक्स्ट रबर इज ब्युनायस रबर. तर ब्युनायस रबरलाच ब्युटाडाईन स्टायरीन रबर असं पण म्हणतात. ब्युनायस रबर इज ऑल्सो नोन ॲज ब्युटाडाईन स्टायरीन रबर किंवा त्याला SBR, दॅट इज स्टायरीन, S फॉर स्टायरीन, B फॉर ब्युटाडाईन, R फॉर रबर, दॅट इज SBR असंही म्हटलं जातं. SBR असंही म्हटलं जातं. तर हा बनवायचा कसा? इट इज ऑब्टेन्ड बाय 75 पार्ट्स ऑफ ब्युटाडाईन अँड 25 पार्ट्स ऑफ स्टायरीन subjected to addition polymerization by the action of sodium. सिम्पली हा कोपॉलिमर आहे. स्टायरीन आणि ब्युटाडाईन हे मोनोमर म्हणून वापरले जातात. पॉलिमरायझेशनची प्रोसेस कोणती आहे? ॲडिशन पॉलिमरायझेशन आहे. आणि बनवताना ब्युटाडाईन हा 75% वापरला तर स्टायरीन हा 25% वापरायचा आहे. म्हणजे एकूण जर 4 आपण मोनोमर वापरत असू तर 4 पैकी 3 हे ब्युटाडाईनचे असणार आहेत आणि 1 हा स्टायरीनचा असणार आहे. तर हा सुद्धा इलास्टोमर आहे आणि नॅचरल रबरसुद्धा इलास्टोमर आहे. तर याच्या प्रॉपर्टीज म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथ जी आहे ती नॅचरल रबरपेक्षा तुलनेनं जास्त असते. इट इज सुपेरियर टू नॅचरल रबर विथ रिगार्ड टू मेकॅनिकल स्ट्रेंथ. म्हणजे हा नॅचरल रबरपेक्षा स्ट्रॉंग आहे. अँड हॅज ॲब्रॅशन रेझिस्टन्स. ॲब्रॅशन म्हणजे काय तर घर्षण. हा घर्षणाला प्रतिकार करतो किंवा ह्याचं घर्षण होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं. हेन्स इट इज यूज्ड इन टायर इंडस्ट्री. याचा वापर गाड्यांचे टायर्स बनवण्यासाठी केला जातो. व्हाय इट इज यूज्ड इन टायर इंडस्ट्री? बिकॉज इट हॅज ॲब्रॅशन रेझिस्टन्स. इट हॅज ॲब्रॅशन रेझिस्टन्स, दॅरफॉर इट इज यूज्ड इन टायर इंडस्ट्री. तर ब्युटाडाईन आणि स्टायरीन ह्यांचा पॉलिमर बनवत असताना कशा पद्धतीनं बनवायचं बघा. हे ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर आहे आणि हे स्टायरीनचं स्ट्रक्चर आहे. ॲडिशन पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे. ॲडिशन पॉलिमरायझेशनची प्रोसेस असल्यानंतर आपण कशा पद्धतीनं पॉलिमर फॉर्म करतो याआधी आपण 1-2 पॉलिमर बघितले. इथं काय करायचं आहे? हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. या बाजूला ग्रोविंग एंड येणार, या बाजूला ग्रोविंग एंड येणार. पण इथं मधला जो कार्बन आहे आपण काय करत होतो? डबल बॉन्डला जोडलेले जे कार्बन्स होते त्यांना दोघांना ग्रोविंग एंड दाखवत होतो. पण हा एकच कार्बनकडेच आला, हा मधला कार्बन आहे, ह्याला एंड आपण दाखवू शकत नाही. त्यामुळं हा सिंगल बॉन्ड आहे तर डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. जर समजत नसेल तर डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये, सिंगल बॉन्ड डबल बॉन्डमध्ये, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचं. इथं पण तेच डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. इकडे एक बॉन्ड दाखवायचा, इकडे एक बॉन्ड दाखवायचा. सो आपला प्रॉडक्ट कसा मिळणार आहे बघा. द प्रॉडक्ट इज, खाली घेऊया प्रॉडक्ट आपण. सो द प्रॉडक्ट इज, हा CH2 इकडे बॅलन्सी दाखवायची. सो CH2 तर हा डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला. CH सिंगल बॉन्ड हा डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला. CH आणि डबल बॉन्ड हा पुन्हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला. CH2 हा मोनोमर आणखीन एकदा रिपीट करायचा. इकडे ग्रोविंग एंड हा आणखीन एकदा रिपीट करायचा. दॅट इज CH2, कारण ह्याचे 3 पार्ट सांगितलेत आणि स्टायरीनचा 1 पार्ट सांगितला आहे. सो CH देन डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, देन स्टायरीन. स्टायरीन जोडत असताना कसं तर हा कार्बन इथे या कार्बनला जोडणार. दॅट इज CH2 हा स्टायरीनमधला आला. CH2 हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला. CH ह्याला इकडे व्हॅलन्सी आणि याला इकडे रिंग दाखवायची.
देन स्टायरीनचे एक झाला आणि ब्युटाडाईनचे 2 मॉलिक्यूल झाले. आणखीन एक आपल्याला ब्युटाडाईनचा मोनोमर वापरायचा आहे. सो हा ब्युटाडाईनचा हा एवढा जो पार्ट आहे हा पुन्हा इकडे काय होतो, रिपीट होतो. सो CH2 पुन्हा तो रिपीट करायचा. CH2 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 आणि ही चेन n टाइम्स ऑफ रिपीट करायची. आणि दिस रबर इज नोन ॲज SBR किंवा स्टायरीन ब्युटाडाईन रबर. बनवत असताना आपण फार काही केलेलं नाही आहे. हा एवढा ब्युटाडाईनचा पार्ट एक झाला जो येलोमध्ये दाखवला आहे. हा एवढा पुन्हा एक ब्युटाडाईनचा पार्ट 2 झाला आणि हा एवढा ब्युटाडाईनचा आणखीन एक पार्ट 3 झाला. आणि हा जो मध्ये दाखवला हा एवढा हा स्टायरीनचा पार्ट, हा रेडमध्ये दाखवला हा एवढा स्टायरीनचा पार्ट. म्हणजे ब्युटाडाईन 3 पार्ट्स घेतल्यानंतर स्टायरीनचा एक पार्ट आला. दरफोर 75% किंवा 75 पार्ट्स ऑफ ब्युटाडाईन आणि 25 पार्ट्स ऑफ स्टायरीन यांचा वापर करून SBR रबर बनवला जातो. SBR रबर हा पुन्हा एकदा बघा, SBR रबर स्टायरीन ब्युटाडाईन किंवा ब्युटाडाईन स्टायरीन रबर जो आहे त्याचा वापर टायर इंडस्ट्रीमध्ये केला जातो बिकॉज इट हॅज अबरॅशन रेजिस्टन्स. देन नेक्स्ट पॉलिमर आहे निओप्रीन. निओप्रीन हा सिंथेटिक रबर आहे. निओप्रीन हा सिंथेटिक रबर आहे. हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे आणि हा बनवण्यासाठी क्लोरोप्रीन हा मोनोमर वापरला जातो. क्लोरोप्रीन म्हणजे काय तर 2-chloro 1,3 ब्युटाडाईन. 2-chloro दिस इज 2-chloro 1,3 ब्युटाडाईन. 2-chloro 1,3 ब्युटाडाईन. 1 2 3 4 2 नंबरच्या कार्बनला Cl आहे सो 2-chloro. 1 आणि 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे सो 1,3. 4 कार्बनची चेन आहे सो ब्युटा. 2 डबल बॉन्ड आहेत सो डाय आणि डबल बॉन्ड आहेत म्हणून ENA. दॅट इज 2-chloro 1,3 ब्युटाडाईन. सी कंडेन्सेशन पॉलिमर ऑफ क्लोरोप्रीन दॅट इज 2-chloro 1,3 ब्युटाडाईन. आणि निओप्रीनचं व्हल्कनायझेशन जे आहे ते मॅग्नेशियम ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये केलं जातं. निओप्रीनचं व्हल्कनायझेशन हे मॅग्नेशियम ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये केलं जातं. जसं आपण नॅचरल रबरचं व्हल्कनायझेशन सल्फरच्या प्रेझेन्समध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीनं निओप्रीनचं व्हल्कनायझेशन हे मॅग्नेशियम ऑक्साईड दॅट इज MgOच्या प्रेझेन्समध्ये केलं जातं. निओप्रीनच्या प्रॉपर्टीज आहेत इट इज रेझिस्टन्स टू हीट, पेट्रोलियम, व्हेजिटेबल ऑइल्स अँड लाईट. म्हणजे हीट, पेट्रोलियम, व्हेजिटेबल ऑइल अँड लाईटचा याच्यावरती काही इफेक्ट होणार नाही. याचे युजेस आहेत यूज फॉर मेकिंग होस पाईप्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसोलिन. गॅसोलिन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पाईप्स गॅसोलिन ट्रान्सपोर्ट करण्यासाठीच्या पाईप बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मेकिंग गास्केट्स, आपण गास्केट म्हणजे बघितला आहे. मेकिंग इन्सुलेटर केबल्स, केबलचे इन्सुलेशन बनवण्यासाठी. जॅकेट, बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कन्वेईंग. तर कन्वेईंग म्हणजे काय तर थोडक्यात आपण बेल्ट वगैरे म्हणू शकतो किंवा कंपन्यांमध्ये सपोज आता बॉटल इकडून तिकडे न्यायच्यात तर त्या इकडून तिकडे पास करण्यासाठी ज्या मीडियमचा वापर केला जातो त्याला कन्वेईंग असं म्हणू शकतो. ट्रान्सपोर्ट मीडियम ते बनवण्यासाठी निओप्रीन या रबरचा वापर केला जातो. देन ह्याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे बघा. CH2 डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड Cl, CH डबल बॉन्ड CH2. आपण करून बघूया. तर CH2 डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड Cl,
सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. अगदी सोपं पॉलिमरायझेशन आहे. आरवर पॉलिमरायझेशन घ्यायचं. फक्त काय, हा डबल बॉन्ड आहे त्याचं कन्वर्जन, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करायचं, सिंगल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये करायचं, अँड अगेन डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करायचं, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करायचं. बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला, सिंगल बॉन्ड डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला आणि डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला. देन इकडे आणि इकडे ग्रोविंग एंड दाखवायचं आणि ह्याला फक्त n टाइम्स ऑफ पुट करायचं. तर हा आहे निओप्रेन, हा आहे निओप्रेन. सो निओप्रेनचे युजेस पुन्हा बघा. यूज्ड फॉर मेकिंग होस पाईप्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसोलिन, गॅसोलिन ट्रान्सपोर्ट करण्यासाठीच्या पाईप्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मेकिंग गास्केट्स, मेकिंग इन्सुलेटर केबल्स, जॅकेट्स, बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन, कन्वेईंगचा आणखीन सोपा अर्थ आपण बघू शकतो. पिठाची गिरण असते, त्या गिरणीचा जो पट्टा असतो त्यालासुद्धा आपण कन्वेईंग असं म्हणू शकतो. तर हे सगळे जे युजेस आहेत ते निओप्रेनचे युजेस आहेत. त्याच्यानंतर पुढचा आपण पॉलिमर बघणार आहे विस्कोज रेयॉन. तर विस्कोज रेयॉन म्हणजे काय, हा सेमीसिंथेटिक फायबर आहे. विस्कोज रेयॉन हा सेमीसिंथेटिक फायबर आहे विच इज जनरेटेड सेल्युलोज, म्हणजे सेल्युलोजपासून बनवला जाणारा सेमीसिंथेटिक फायबर. सेल्युलोज म्हणजे काय, तर ॲक्च्युली वुडपल्पला आपण सेल्युलोज असं म्हणू शकतो. या सेल्युलोज हा आपल्याला झाडापासून मिळतो, प्लांटपासून मिळतो. सेल्युलोज इन द फॉर्म ऑफ वुड पल्प इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू विस्कोज रेयॉन. इथं यस पाहिजे. सो विस्कोज रेयॉन. Again, cellulose in the form of wood pulp is transformed into viscose rayon. Cellulose is linear polymer of glucose. Cellulose हा ग्लुकोजपासून बनवलेला लिनियर पॉलिमर आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो C6H10O5. सेल्युलोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5. त्याचा मॉडिफाईड फॉर्म्युला इथं आपण रिॲक्शनमध्ये वापरणार आहे, त्याला सेल OH असं म्हटलं जातं. is used in the reaction involving viscose formation. Is used in the reaction involving viscose formation. सो ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर सेल्युलोजवरती रिॲक्शन करायची आहे. पहिल्यांदा NaOH बरोबर ट्रीट करायचं आहे तो, त्याच्यानंतर कार्बन डायसल्फाईड बरोबर ट्रीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर वॉटरचे त्याच्यामध्ये ॲडिशन करायचे आहे. आणि ह्या 4 स्टेपमध्ये एकूण 4 स्टेप झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो पुन्हा सेल्युलोजच जनरेट होतो. रिजनरेटेड सेल्युलोज आपल्याला मिळतो. रिजनरेटेड सेल्युलोज जे सेल्युलोजपासून सुरुवात करणार आहे आणि शेवटीसुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, सेल्युलोजच मिळणार आहे. फक्त त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या एनहान्स होतात किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिजनरेट होतात किंवा मॉडिफाईड होतात. त्यालाच विस्कोज रेयॉन असं म्हटलं जातं. तर इथं याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे बघा. एकूण 4 स्टेपचा वापर करणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये सेल्युलोजची ॲडिशन आपल्याला NaOH बरोबर करायची आहे. सेल्युलोजला NaOHमध्ये ॲड करायचं आहे. सो ह्याच्या स्टेप्स बघा. पहिल्या स्टेपमध्ये सेल्युलोजमध्ये NaOHची ॲडिशन करायचे. सो पहिल्या स्टेपमध्ये NaOH ॲड करायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये कार्बन डायसल्फाईडचे ॲडिशन करायचे. कार्बन डायसल्फाईडला ॲड करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये वॉटरला ॲड करायचं आहे आणि चौथ्या स्टेपमध्ये पुन्हा हायड्रोलिसिसच करायचं आहे. दॅट इज ॲडिशन ऑफ वॉटर.
सी व्हॉट इज सॅल्युलोज. तर सॅल्युलोजमध्ये रिपीटिंग ग्लुकोज युनिट असतात. रिपीटिंग ग्लुकोज युनिट म्हणजे ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दॅट इज C6H12O6. हा काय आहे तर ग्लुकोज आहे. C6H12O6 हा ग्लुकोज आहे. त्या ग्लुकोजमधून ग्लुकोजचं कन्व्हर्जन जर सेल्युलोज युनिटमध्ये करायचं असेल तर ग्लुकोजमधून काय करायचं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं. दॅट इज -H2O. वॉटर रिमूव्ह केला तर शिल्लक काय राहिला, कार्बन 6च आहेत. दॅट इज C6H10. 2 रिमूव्ह झाले, H10 आणि O5. तर सेल्युलोज हा पॉलिमर आहे. पॉलिमर असेल तर हे स्ट्रक्चर जे आहे ते किती वेळा रिपीट व्हायला पाहिजे, n टाइम्स ऑफ रिपीट व्हायला पाहिजे. सो दिस इज नोन ॲज सेल्युलोज. ह्यालाच सेल्युलोज असं म्हटलं जातं किंवा ह्याला सेल OH असं पण म्हणतात. तर सेल OH हा त्याचा मॉडिफाईड फॉर्म आहे. सेल OH हा त्याचा मॉडिफाईड फॉर्म आहे जो आपण ह्या रिॲक्शनमध्ये वापरणार आहे. सेल्युलोजचा मॉडिफाईड फॉर्म आहे सेल OH. तर आपण ज्या 4 स्टेप्स सांगितल्या त्या 4 स्टेप्सप्रमाणे रिॲक्शन करायची. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, ह्या सेल OHची या सेल्युलोजची NaOH बरोबर रिॲक्शन करायची. सेल्युलोजची किंवा सेल OHची NaOH बरोबर रिॲक्शन करायची. सो सेल्युलोज प्लस NaOH कन्वर्टेड इंटू. आता ही रिॲक्शन इथं ॲक्च्युली कशा पद्धतीने होते, अल्कलाईन सेल्युलोज आपल्याला इथं तयार झालेला मिळतो. तर रिॲक्शन कशा पद्धतीने होते, तर हा ऑक्सिजन मायनस चार्ज कंटेन करतो, हायड्रोजन प्लस चार्ज कंटेन करतो, NaOH मध्ये Na हॅविंग प्लस चार्ज अँड OH हॅविंग मायनस चार्ज. तर काय होतं, हा बॉन्ड इथून ब्रेक होतो आणि हा Na इथं येतो. सो आपला प्रॉडक्ट मिळणार आहे सेल O Na. सेल ONA हा आपला प्रॉडक्ट मिळाला. दॅट इज अल्कलाईन सेल्युलोज प्लस हा H प्लस आणि हा OH मायनस गेट कन्वर्टेड इंटू वॉटर. प्लस आपल्याला मिळाला हा वॉटर. देन हा जो सेल्युलोज आहे दॅट इज ऑर वूड पल्प गेट कन्वर्टेड इंटू अल्कलाईन सेल्युलोज. इथं आपण ह्याला वूड पल्प असं म्हणूया. दिस इज नोन ॲज वूड पल्प और सेल्युलोज. वुड पल्प और सेल्युलोज. ओके, वुड पल्प और सेल्युलोज on treatment with NaOH or sodium hydroxide get converted into alkaline cellulose. See again here, alkaline cellulose. Get converted into alkaline cellulose. See again, wood pulp or cellulose on treatment with sodium hydroxide converted into alkaline cellulose plus water. तर हा जो अल्कलाईन सेल्युलोज आहे त्याची ट्रीटमेंट आपल्याला कुणाबरोबर करायची आहे तर कार्बन डायसल्फाईड बरोबर. दॅट इज पुन्हा इथं घेऊया दुसऱ्या स्टेपमध्ये
दुसऱ्या स्टेपमध्ये हा पुन्हा घ्यायचा, सेल ONA, दॅट इज सेल्युलोज, अल्कलाइन सेल्युलोज, ओके, अल्कलाइन सेल्युलोज प्लस कार्बन डायसल्फाइड प्लस कार्बन डायसल्फाइड. तर कार्बन डायसल्फाइडमध्ये कार्बनला हे जे 2 सल्फर आहेत ते डबल बॉन्डनं जोडले जातात, दॅट इज C डबल बॉन्ड यस, C डबल बॉन्ड यस, दॅट इज कार्बन डायसल्फाइड. ओके, से अगेन, सेल्युलोज, अल्कलाइन सेल्युलोज प्लस कार्बन डायसल्फाइड, अल्कलाइन सेल्युलोज प्लस कार्बन डायसल्फाइड कन्वर्टेड इंटू, तर इथं प्रॉडक्ट आपल्याला कसा मिळणार आहे, ओके, कन्वर्टेड इंटू. प्रॉडक्ट काढण्यासाठी फक्त काय करायचं, ह्या O वरती चार्ज मायनस, Na वरती चार्ज प्लस, Na वरती चार्ज प्लस, इथं कार्बन डायसल्फाइडमध्ये कार्बनवरती चार्ज प्लस, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याच्यावरती चार्ज आला मायनस आणि ह्याच्यावरती सुद्धा चार्ज आला मायनस. ओके, सी ऑक्सिजनवरती चार्ज मायनस, हा प्लस, ह्याच्यावरती प्लस, हा मायनस आणि हा मायनस. आता ॲक्च्युली इथं बॉन्ड कशा पद्धतीनं फॉर्म होणार बघा, सेल O हा बॉन्ड इथून ब्रेक होतो, हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. सो ह्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होणार, हा मायनस आहे म्हटलं, ह्या मायनसकडे हा कार्बन, आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड अशा पद्धतीने इकडे शिफ्ट होतो, ह्या कार्बनकडे शिफ्ट होतो. सो प्रॉडक्ट कसा मिळणार आहे बघा, सेल्युलोज, हा O मीन्स ऑक्सिजन, त्याला कोण जोडायचा, ऑक्सिजनला हा कार्बन जोडायचा. सो कार्बनला हा सल्फर डबल बॉन्डनं जोडला आहे, दॅट इज डबल बॉन्ड यस. कार्बनला हा सल्फर आता सिंगल बॉन्डने जोडणार, दॅट इज सिंगल बॉन्ड यस, आणि हा सल्फरला हा सोडियम जोडायचा, दॅट इज Na, दॅट इज Na. तर चार्जेस बघितला तर ह्या सल्फरवरती चार्ज कोणता येणार, मायनस, आणि सोडियमवरती चार्ज कोणता येणार, प्लस. देन तिसऱ्या स्टेपमध्ये वॉटरचे ॲडिशन करायचे. पुन्हा हा घ्यायचा, दॅट इज सेल O C डबल बॉन्ड यस, सिंगल बॉन्ड यस, आणि हा Na प्लस वॉटरचे ॲडिशन करायचे, दॅट इज HOH, दॅट इज HOH. सो H कंटेनिंग प्लस चार्ज, OH कंटेनिंग मायनस चार्ज, बॉन्ड कुठून ब्रेक होणार आहे, ॲज युजल हा बॉन्ड इथून ब्रेक होणार, हा Na इकडं गेला आणि हा H इथं आला. ओके, Na इकडं गेला आणि हा H इथं आला. सो अवर प्रॉडक्ट इज हा सेल अगेन, हा सेल, हा O, हा C, हा डबल बॉन्ड यस, हा यस, आणि हा H प्लस NaOH. NaOH. सी अगेन चौथ्या स्टेपमध्ये पुन्हा काय करायचं आहे, वॉटरचे ॲडिशन करायचे. सो स्टेप 4, सेल O
C डबल बॉन्ड S, सिंगल बॉन्ड S, H प्लस आता काय होणार आहे, तर हा बॉन्ड आहे ऑक्सिजनपासून ब्रेक होतो, हा बॉन्ड इथून ब्रेक होतो, बॉन्ड इथून ब्रेक होतो, हा H प्लस आणि OH मायनस, तर हा H प्लस इथं येणार कारण ऑक्सिजनवरती चार्ज आहे मायनस, देन अगेन हा CS2 इथून बाहेर पडतो आणि हा H प्लस आणि हा OH मायनस, H प्लस आणि OH minus converted into water. So our product is cell that is cellulose, cell OH means cellulose plus carbon disulfide that is CS2. हा सिंगल बॉन्ड आहे तो पुन्हा होता तसा डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो प्लस वॉटर, कारण हा प्रोटॉन म्हणून बाहेर पडतो, H प्लस म्हणून बाहेर पडतो, म्हणजे हा इथं इलेक्ट्रॉन देऊन बाहेर पडतो प्लस वॉटर, म्हणजे जिथून आपण सुरुवात केली होती पुन्हा आपण तिथेच जाऊन पोहोचलो आहे, जे सेल्युलोजपासूनच आपण सुरुवात केली होती आणि पुन्हा आपला जो प्रॉडक्ट आहे तो सेल्युलोजच आहे, पण आता त्याच्या प्रॉपर्टीज मात्र काय झालेत, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या एन्हान्स केलेल्या आहेत किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या इम्प्रूव्ह केलेल्या आहेत, म्हटल्यावर त्याला विस्कोज रेयॉन असं म्हटलं जातं, विस्कोज रेयॉन, दिस इज नोन ॲज विस्कोज रेयॉन. ओके, दिस इज नोन ॲज विस्कोज रेयॉन. पुन्हा बघा ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, सेल्युलोज म्हणजेच वूड पल्प, त्याचा फॉर्म्युला येणार C6H10O5 N टाइम्स ऑफ, त्याला सेल OH असं पण म्हटलं जातं. 4 स्टेपमध्ये रिॲक्शन करायची आहे. पहिल्या स्टेपमध्ये NaOH बरोबर रिॲक्शन करायचे, NaOH बरोबर रिॲक्शन केल्यानंतर हा H इथून निघून जातो आणि Na इथं येतो, कन्वर्टेड इंटू अल्कलाईन सेल्युलोज. अल्कलाईन सेल्युलोजची कार्बन डायसल्फाईड बरोबर रिॲक्शन करायची, कार्बन डायसल्फाईड बरोबर रिॲक्शन केल्यानंतर हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो, हा बॉन्ड सल्फरवरती शिफ्ट होतो, सो सल्फर कंटेनिंग मायनस चार्ज. देन सेल O आणि ऑक्सिजनला काय जोडायचं, कार्बन, कार्बनला एक हा सल्फर डबल बॉन्डनं, एक सल्फर सिंगल बॉन्डनं आणि त्याला हा सोडियम. तर हा तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे त्याचं हायड्रोलिसिस करायचं, हायड्रोलिसिस केल्यानंतर हा बॉन्ड इथून ब्रेक झाला, हा H इथं आला आणि A इकडं गेला, सो हा SH. आता पुढे पुन्हा त्याच्यामध्ये वॉटरची ॲडिशन करायची, पुन्हा वॉटरची ॲडिशन केल्यानंतर हा बॉन्ड इथून ब्रेक होतो, हा H इथं येतो, हा H प्लस बाहेर पडतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स मिळाले इथं इथं कार्बनला, दरफोर हा CS2 किंवा हा सिंगल बॉन्ड डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे कार्बन डायसल्फाईड म्हणून बाहेर पडला, हा H प्लस आणि OH मायनस हा वॉटर म्हणून बाहेर पडला आणि हा सेल OH म्हणजे पुन्हा हा रिजनरेटेड सेल्युलोज आहे, त्यालाच विस्कोज रेयॉन असं म्हटलं जातं. ह्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेल्युलोजपेक्षा वेगळ्या असतात, सो नोन ॲज विस्कोज रेयॉन.